भाषेसाठी मराठी माणसासाठी एकतरी बैठक तुम्ही घेतलीत का देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे? सांगा ना मला. आतापर्यंत मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी स्वाभिमान, मराठीवरील अन्याय ह्याच्यावरती एक तरी बैठक या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली असेल तर दाखवावं. एकनाथ शिंदेनी बैठक घेतली असेल तर दाखवावं. पण हिंदीसाठी बैठका सुरू आहे, चर्चा सुरू आहे, गुप्त बैठका सुरू आहेत. हां, या त्या नेत्यांना बोलून बैठका सुरू आहेत. राजकारण करताय मुंबई महानगरपालिकेचं. इकडल्या हिंदी भाषिकांना चिथावताय तुम्ही. काय करताय तुम्ही? कोणासाठी करताय तुम्ही? महाराष्ट्राच्या शत्रूसारखं वागू नका देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे. तुम्ही शत्रूच आहात महाराष्ट्राचे. साहित्यिकांशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय घेतला. साहित्यिकांशी चर्चा करण्याची गरज नाही. किती साहित्यिक आले छाती पुढे काढून? साहित्यिकांशी चर्चा करण्याचं कारण काय आहे हिंदी भाषेसंदर्भात? कोण साहित्यिक? मला 10 नावं सांगा. देवेंद्र फडणवीस यांना 10 साहित्यिकांची नावं माहिती आहेत का? कोण साहित्यिक? एकनाथ शिंदेना 5 साहित्यिक माहिती आहेत का? साहित्यिकांना जर मराठी भाषेसंदर्भात एवढी चिंता असती तर जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा, हिंदी भाषेचा, जी लादली जाते आहे त्याच्यावरती साहित्यिक इतक्याला उठले असते. जसा प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार. कुठे आहेत नाना पाटेकर? कुठे आहेत प्रशांत दामले? हां, कुठे आहेत माधुरी दीक्षित? कुठे आहेत आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू? मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या, तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचं. पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच सगळे ना. साहित्यिकांचं आम्हाला सांगू नका फडणवीसजी, आम्हाला माहिती आहेत. हे सगळे 90% लोक हे जे लाभार्थी आणि पुरस्कार प्राप्त आहेत ते तुमचे लाचार आहेत. बड्या नेत्यांचे इंटरनॅशनल स्कूल आहे, त्याच्यासाठी हा फायदा होईल का येणाऱ्या काळात? नक्कीच.